वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि आज आपण जाणार आहोत बोरगिरीला. दिवेगावला एक फेमस धबधबा पण आहे, त्याला मिनी देवकुंड असं म्हणतात. त्या सेम त्याच्यासारखाच दिसतो. तर चला तर मग आज एक्सप्लोर करूया. हे पाठी गेले ते आमचं गाव छोटंसं वांदळ आहे. आणि आपण जातोय बोरगिरी भीमाशंकर या साईड. आणि हो, आम्ही कोण कोण चाललोय हे तर तुम्हाला सांगितलंच नाही. मी सुजात आणि साहिल, आम्ही तिघजण चाललोय. इन बिन तीन. सकाळ जाऊन पाऊस चालू आहे, आता थोडं उघडलंय. आम्ही गाडीपाशी येतोय, पाऊस येतोय, परत घरी गेलं पाऊस बंद होतोय. असं आपण 3-4 वेळा झाले. फायनली आता थोडा पाऊस कमी झालाय, त्यामुळे आता आम्ही निघालोय बोरगिरीकडे. आता पाऊस चालू झाल्यामुळे इकडे शेतीचं काम भरपूर चालू आहे. हॅलो गाईस, तुम्हाला काळाच्या ब्लॉगमध्ये आज आपण देवकुंडला चालतोय. चेक करा, आपण पोचलो आता सध्या धवलीमध्ये. हो हो, पाऊस चालू झाला परत. नेकलेस धबधबा दाखवतो तुम्हाला. आमच्याकडे फेमस धबधबा आहे नेकलेस, इथे समोरच आहे. रस्ता एवढे खराब झाले ना पावसाने, इकडे लँडस्लाईड झाली. नेकलेस धबधबा तुम्ही बघू शकता. नेकलेस सारखा आकार आहे इकडून. खूप पर्यटन येतात भीमाशंकरला जाताना. हा रोड सरळ भीमाशंकरला जातो. तुम्ही वाडा रोडने आले तर वाडा साईडनी, आणि ही बाजूलाच नदी आहे आणि हा धबधबा. तुम्ही जर भीमाशंकरला येत असाल तर मोस्ट विजिट दिस प्लेसेस. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या कुशीत लपलेला आहे एक असं ठिकाण ज्याबद्दल अजूनही खूप कमी लोकांना माहिती आहे. कोकणापेक्षा कमी नाहीये आमचं पुणे, पण कोकणापेक्षा कमी नाहीये. पुण्यात पण फिरायला खूप जागा आहेत. पाणी गावाचं नाव आहे. समोर बाय पण येतात. धबधबे बघू शकता किती भारी आहे. आणि इथं शेतामध्ये काम करतात शेतकरी. तुम्हाला 5-5 मिनिटाला धबधबे येतात, पण तिथं धबधबा जरा लांब आहे. असं तुम्ही जे भात खाता ते असं लावलं जातात शेतकरी. एवढ्या मेहनतीने कष्टाने एवढं सगळं कष्ट करायला लागतात. भात लावण्याचं टाइम सुरू आहे आमच्याकडं. भर पावसामध्ये लावू शकतात तुम्ही. पाऊस बघू शकता पुढे किती आहे, काय दिसत नाही एवढा पाऊस आहे. लेन्स क्लिअर कर जरा. अरे लागतोच. अरे कोण दगडी मारते, असा पाऊस लागतोय. अरे भाई साईडला घे भाई, लय काय नाही. थांबली नाही पाहिजे काहीच तुमच्या सोबतनी. इकडे मला दगडासारखा पाऊस लागतोय. लय साफ करू द्या 1 मिनिट. आम्ही एवढी मेहनत करतोय. लाईक सबस्क्राईब केलाच पाहिजे. हा पाऊस नाही 2 मिनिटच आहे, पण 2 मिनिटामध्ये अख्खा भिजून टाक. दाट जंगलातून आणि खळखळणाऱ्या ओढ्यांच्या सोबतीने आपण निघालो आहोत एका अप्रतिम ऑफबीट डेस्टिनेशनच्या शोधात.
मिनी देवकुंड. आपण धबधब्याचा उल्लेख केलेला तो या गावात आहे. आणि हे गाव आहे. हे गावचं बोर्ड दाखव. बोरगिरीला जाताना बेवेगावसाठी राईट टर्न मारायचा आहे. पुढे पुढे घे पुढे घे पुढे घे. आता आपण भिळ गावामध्ये घुसलोय. तुम्ही बाजूला खूप मोठा छोटा वॉटरफॉल आहे, खूप भारी आहे. तिथून सरळ जाऊन धबधबा आपण त्या धबधब्यावर जाणार आहे. आपल्याला वाटतं कोण येणार. आपण पोहोचलो आहोत सध्या बेवेगाव येथे. बेवेगाव येथील जी जिल्हा परिषद शाळा आहे तिथून हे दिसणारे दृश्य आहे. आणि समोर बघू शकता सुंदर असा वॉटरफॉल आहे. खूप लांब आहे पण एकदम भारी दिसते. आपण तिकडेच जाणार आहेत. चला तर मग जाऊया तिकडे. ब्लॉग असंच बघत राहा. पुढे तुम्हाला दाखवतो कसं जायचं. हँड ओव्हर टू साईड. तर आपण यांनी सांगितलं आपण भिळ गावाच्या धबधब्याकडे चाललं आहे. आसपास पाऊल वाटते शेताच्या बांधाबांधानी. हा नाना आहे माझा, तो एक झाला आहे. असं व्ह्यू तर भारी आहे खूप. तर येतानी फॅमिलीसोबत आहे. इकडून असं तुम्ही वरतून येशा आणि इथून असं खाली जायचं आहे. असं तो धबधबा दिसतोय त्या दिशेने जायचं आहे. तिकडून रस्ता आहे पहिला गडीगार. ब्लॉगिंग घेता घेता गडीगार झाला. म्हणून येतानी रस्त्यावर लक्ष द्या तुम्ही. कॅमेऱ्यामध्ये बघू नका, नाही तर माझ्या सरळ डायरेक्ट खाली शेतामध्ये पडशाल. खूप वाईट झालं माझ्यासोबत. जरा बघून येत जा. लागलं नाही मला काय. हे बघा आमचं तिथला कुठला गाडी गार होता आपण इथं बघून. अय बाबा पाणी केवढं बघितलं का. त्याच्या म्हणजे गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी आहे. तर तुमच्या हाईटनुसार आहे असं गडी गार व्हायचं एक. ना येताना पाऊस पडला ना आपण तिकडं राहायचं. आपल्याला राहायला लागेल तिकडं. त्याला पकड. अरे 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 सक्सेसफुली तिघं पोचलाय. रस्ता हा आहे. चला आता टाइमलेसमध्ये भेटूया. मी आता ब्लॉगिंग बंद करतो. टाइमलेसवर जाऊया. असा रस्ता आहे नीट. या हे बघा डायरेक्ट तुम्ही जाशाल खाली. सो सांभाळून या. दॅट्स माय रिकमेंडेशन. असं एका नीटपर्यंत पोचलो. तुम्ही टाइमलेस बघितलं असेल. इथून अजून सरळ जायचं. सरळ हे धबधबे बघू शकतात. पण याच्यामधलं ते 2 धबधबे नाही अजून आतमध्ये. ते तुम्हाला दाखवलं होतं. तिथून असं सरळ यायचं. इकडं ह्या बाजूला जायचं आहे. या खालच्या बाजूला यायचं. इथून रस्ता आहे. फुल ट्रॅकिंग आहे. ॲडव्हेंचर के साथ भरा हुआ. चला बॅक टू टाइमलेस. आपल्याला जाताना असं पण दृश्य लागणार आहे. तो दगड बघा केवढा मोठा आहे. वाहून आले दगड ते सगळे. दगड तर किती मोठे आहे बाबा. आणि अशा प्रकारे इकडे वरती जायचं आपल्याला. जाताना तुम्हाला हा पण व्ह्यू लागेल. मी तुम्हाला सजेस्ट करेन की लवकर या. म्हणजे कसं आता आम्ही लेट आलो. 5 वाजलेत ऑलरेडी. 5 वाजल्यामुळे अंधार पडायला झाला आहे खूप. आणि जंगल असल्यामुळे इकडे अंधार खूप लवकर पडतो. तसं पण तुम्ही जंगलात आले का जंगलात तुम्हाला अंधार भेटणारच आहे.
अर्धा तास झाला आहे. आपण तिकडून आलो एकदम. हे नदी सोबतच आहे. फक्त जास्त पाऊस असला तर अवॉइड करा थोडं, कारण की रस्ता डेंजर आहे. बिनर माकडं बिकडं सगळं आहे. बघू शकता पूर्ण घनदाट जंगल आहे. असं थ्रिलिंग एक्सपिरियन्स करत करत आपण चाललोय. वाव. हा ट्रॅक अवघड नाहीये, पण प्रत्येक पाऊल निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जातं. जंगलातून जाणाऱ्या वाटा, वाटेत भेटणारे लहान ओढे, पाण्यातून चालण्याचा अनुभव आणि प्रत्येक वळणावर दिसणारे धबधबे या प्रवासाला सुंदर बनवतो. जिथे वाट दिसते तिकडे चालत आहे. आता रस्ता खूप खराब झालाय पावसामुळे. वाटेने पाणी वगैरे आहे त्यामुळे. टाइमलेसमध्ये आला तो यार. एवढं भारी व्हिडिओ टाइमलेसमध्ये आला. एवढे रिस्क घेतले मी. ते झाड बघा कसे काटाचे वरतून वाहून आले जंगलातून. नाही आता गडी आला. त्या दगडीमुळे येता आलं, पण थोडी रिक्स वाटते, कारण की आपण खूप जंगलाच्या आतमध्ये झालं आहे. आता गेमीत 45 मिनटं झालेत आतमध्ये येऊन. कंप्लीट झालं. एवढं आम्ही कष्ट घेतो देवकुंडसाठी. खूप थरारक आहे, पण त्या देवकुंडसाठी या ट्रॅकसाठी पैसे नाहीत. पण आता ते लाकूड नसतं पडलं तर आम्हाला येतं नसतं आलं. मग त्या लाकडावरून आलं, कारण की फोर्स जास्ती होता. हा तिथं 2 रस्ते आहेत. अक्कड बक्कड बंबे वर नसेल ना धबधबा, खालीच असन. पाणी वरतून पण पाणी येत होतं रे ना. चला बघूया वापस. असं वाटतं चुकीच्या रस्त्याने आलं आहे. झाड पडलं इथं, आणि हे पण काट्याचं झाड आहे. बघूया आता बरोबर आलं आहे का नाही, का डेड एंड आहे. नाही वाटत पुढं काय आहे. इकडून जाता येतं का बघूया, कारण समोर धबधबा आहे. पण पाऊस आला या ठिकाणी. रस्ता बघा किती रिस्की आहे. आईने बघितलं वरतून जायचं होतं. वरतून धबधबा काय दिसतो का, मी बघतो जरा. वरतूनच आहे. झाड वापिस लागले आपल्याला. म्हणून चालू आहे रिटर्न. आपल्याला जायचं वरच्या बाजूने. खालच्या बाजूने पावसाळ्यात तर पॉसिबल नाही जायचं. आईने बरोबर नाही. चला टाईम लॅप्स वापिस. हां रस्ता बघा तो जंगलातून खूप घनदाट जंगल आहे. आता आपल्याला 4था धबधबा लागलाय. क्रॉस केला आपण 4था. पाणीचा फ्लो तर इथं खूपच आहे. 1 2 3 4 5 6 धबधब्याचं पाणी एक साथ येतं आहे. तो आता म्हणजे येतं नाही धबधबा तिथं पुढं आहे काय त्याच्या आतमध्ये. तो आता कंटिन्यू. खूप डेंजरस जागा आहे. आता मला वाटायला लागलं फील होऊन. सुरुवातीला जसं जसं धबधब्यावर मोजत आहे त्या दिशेने पाणी बघू शकता खाली किती प्रेशरनी. तो वॉटरफॉल बघा कसा पडतो एकदम तुफान.
पोहोचतोय तो त्या पोहोचणे पडतोय धबधबा, म्हणजे जस्टिफाय नाही करू शकत. फायनली वी रीच देवेगाव देवकुंड. वा, ओ माय गॉड. हा ना भाई साहब. फायनली आपण पोहोचलोय मिनी देवकुंडला. बघू शकतो कसला खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक एकदम. फायनली वी आर रीच. लिटरली डेअर टू यू जम्प. भाई बघू शकता. हा भिवेगावचा प्रसिद्ध मिनी देवकुंड, उंच कड्यावरून कोसळणारा धबधबा आणि सभोवतालची पसरलेली निसर्गाची शांतता रायगडच्या देवकुंडची आठवण करून देणारं हे ठिकाण खरंच स्वर्गापेक्षा कमी नाही. सर्वात खास गोष्ट म्हणजे इथे अजूनही फारशी गर्दी नसते, त्यामुळे निसर्गाला अगदी जवळून अनुभवण्याची संधी मिळते. शहराच्या दगदगीपासून दूर स्वतःसाठी काही क्षण जगायचे असतील तर हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. प्रत्येक ट्रेक आपल्याला काहीतरी नवीन शिकून जातो. काही प्रवास ठिकाणे दाखवतात, तर काही प्रवास मनाला शांतता देतात. आज आपण केलेला मिनी देवकुंड हा प्रवास तसाच एक अनुभव आहे. जर तुम्हालाही अशा ऑफबीट ठिकाणांची भटकंती आवडत असेल तर हा प्रवास तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की असायला हवा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अशाच महाराष्ट्रातील सुंदर आणि अनोख्या ठिकाणांच्या सफरसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत भटकत राहा. जय महाराष्ट्र. जस्टिफाय नाही करू शकत, कारण की तर छोटे छोटे ड्रॉपलेट पाण्याच्या पूर्ण अंगावर उडतात. पण खूप भारी आहे. आता आमचा फोटोशूट टाईम आहे. लेन्सवर ते असे छोटे छोटे ड्रॉपलेट फॉर्म होते, म्हणजे ब्लर होते. सारखी लेन्स पुसायला लागते. आता आम्ही 10-15 मिनटात निघू, कारण की अंतर होतं आणि धबधब्याचं पाणी पण खूप वाढलं आहे. सो आता लवकरात लवकर निघायला लागेल, कारण की हवा पण सुटली आजूबाजूला. सो जेवढं लवकर निघता येईल तेवढं निघू. सो बी कंटिन्यू टाईम लॅप्स. बाय. सो आता आपण धबधब्याचं टाईमलेस लावलं होतं थोड्या वेळ. आता जर थोडं अजून फोटोशूट लांबलं आहे आमचं. धबधबा तुम्ही क्लिअर होऊ शकता. वी मिस यू लॉट. मिनी देवकुंड भिवेगाव. पाण्याचं प्रेशर खूप आहे या ठिकाणी, बघू शकता. सो पाऊस तर थांबला आहे, पण पाणी वाढले पहिल्यापेक्षा थोडे जास्त. त्याला पुढे कोण चाललं? मी तुला पकडतो. पाण्यावरती पकड. वरून झाली आपली वॉटर क्रॉसिंग. तीनो भाई, तीनो था भाई. बोलो बोलो बोलो. परतीचा प्रवास नेहमीच थोडा वेगळा असतो, कारण आपण फक्त घरी परतत नसतो, तर सोबत घेऊन जात असतो निसर्गाने दिलेले काही अविस्मरणीय क्षण. आजचा दिवस संपत आला असला तरी या प्रवासाच्या आठवणी खूप काळ सोबत राहणार आहेत. आम्ही जिथून सुरुवात केली होती, फायनली आम्ही तिथे पोहोचलो.
असं आत्ताच काम करून घरी चालत हात लावून. वॉट अ व्ह्यू. आणि वातावरण बोलले तो एक नंबर वातावरण आहे. आणि हो, तुम्ही जर जाताय तिकडे बेळगावच्या मिनी देवकुंडला तर सोबत गाईड न्यायला विसरू नका. कारण का गाईड असेल तर तुम्हाला तुमचा वेळ पण कमी जाईल आणि तुम्ही रस्ता पण चुकणार नाही. त्यामुळे गाईड न्यायला इथे जे लोकल लोक असतील त्यांना न्यायला विसरू नका. जाताना तुम्ही ब्लॉगमध्ये 3 मुलं बघितली असाल. ते आम्हाला आता बेस कॅम्पला भेटले होते. तिथे आम्ही गाडी पार्क केली होती. ते जसे आम्हाला क्रॉस झाले तिथे आले होते फोटो काढायला थांबलेले आणि त्यांना बिबट्याचा गरकण्याचा आवाज आला. ते आम्हाला आवाज येत होतो पण आम्ही खूप पुढे निघून गेलो. पण ते घाबरले थोडं. ते पाहिले तिथून त्यांनी फोटो काढायचा पण सोडून दिले. बेस कॅम्पला आम्हाला भेटलं तर आम्हाला त्यांनी सगळं सांगितलं तुम्हाला भेटला का. आम्हाला तो भेटला नाही कुठे. त्यामुळे जाता येतं व्यवस्थित जावा. प्रॉपर गाडी घेऊन जावा. आणि जंगल खूप घनदाट असल्यामुळे वाट शोधायला जरा त्रास होतो. मध्ये वॉटरफॉल पण खूप सारे आहेत. जे मिनी आहेत मिनी वॉटरफॉल ते खूप सारे आहेत. ते फार व्यवस्थित करा. कारण का आम्ही तिथं पण होतो तुम्ही बघितलं असं ब्लॉगमध्ये आम्ही पूर्ण साखळी करून गेलो. कारण का एक निसटला तरी दुसरा त्याला आधार देऊ शकतो. त्यामुळे सोबत जाता येतं. मित्रांची पण काळजी घ्या. आमच्या एवढंच भाषण आम्ही संपवतो आणि या ब्लॉगचा एंड करतो. धन्यवाद.